आज आमच्या मित्र त्यांच्याकडे आज आम्ही मिरज या ठिकाणी आज भेटायला आलो आहे। तर आज थोडक्यात आपण त्या सरांची मुलाखत घेणार आहे। तर सर तुमचं नाव काय सांगा? माझं पूर्ण नाव अभिजित संगाप्पा आठवले। गाव मी गाव माझं तसं आता सध्या मिरज, परंतु मी जत तालुक्याचा रहिवासी। व्यवसाय वगैरे काय केला? व्यवसाय माझा असा आहे की मी शिक्षक म्हणून जवळजवळ 35 वर्ष सेवा केली आणि सध्या 2 महिने झाले मी सेवानिवृत्त झालेलो आहे। आता 2 महिने झालेले? 2 महिन्यापूर्वी झालो। बरं, आता तुम्हाला मग काय समाजकार्यात वगैरे काय आवड बिवड काय आहे का? समाजकार्यात आवड माझी पहिल्यापासून होती, आहे आणि याच्या पुढेही राहील। मग आता तुम्हाला ते तुमचं काम करत असताना तुम्हाला समाजकार्यात काय अडचण वगैरे काय आली का त्यावेळेला काम करत असताना? मी नोकरी करत असताना जेव्हा जेव्हा मी समाजकार्य करता करता राजकारण सुद्धा करत होतो, परंतु या दोन्ही गोष्टी करता मला थोड्याशा अडचणी येत होत्या। परंतु त्या अडचणीवरती मात केला? मात के म्हणजे योग्य व्यक्तीचं असताना मार्गदर्शन घेऊन त्याच्यावरती मी मात केलेली आहे आणि तिथून पुढे मी माझी रिकामी करून घेतलेली आहे समाजसेवेसाठी, राजकारणासाठी। मग आता समाजसेवेत म्हणजे आता तुम्ही कुठलं पद वगैरे काय आहे का तुम्हाला? आता मी तसा सेवानिवृत्त शिक्षक असल्या कारणामुळे याच्या आधी मी जवळजवळ 25 वर्षे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यामध्ये या पक्षामध्ये सांगली जिल्ह्याचा फादर बॉडीचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून मी काम पाहत होतो आणि थोडंसं विचारामध्ये संगती यायला पाहिजे होती, परंतु ती न आल्या कारणामुळे माझ्या समाज बांधवांचं, तरुण युवकाचं, त्याच्यानंतर तरुणींचं, शेतकऱ्यांचं असणारे जे काही प्रश्न आहेत ना ते प्रश्न याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष होऊ लागल्या कारणाने त्या विचारापासून मी थोडासा म्हणजे विसंगती दिसल्यामुळे मी त्यातून बाजूला झालो। मग आता त्या स्टेपला तुम्ही गेलाय का? आता चांगलाच तुमचा मार्ग आहे का? किंवा आयडिया एखाद्याशी काय आहे का? एखाद्या व्यक्तीचा काहीतरी प्रसंग आलेला आहे ते आपल्याला सोडवायचा किंवा ते आपल्याकडे आलेले आहेत, तर तुमच्याकडे असे काय एखादी आयडिया किंवा एखाद्या असं सर्कल तुमचं काय आहे का? आता जेणेकरून लोक तुमच्याकडे आल्यानंतर आता तशी परिस्थिती बघायला गेलं तर आमचं 31-35 लोकांचं अतिशय म्हणजे कट्टर असं असणारं कामकाज करण्याची आमची एक कार्यकर्ते आहेत। 25-30 आहेत। 24 तास आमचे फोन चालू असतात। कोणताही प्रसंग आमच्याकडे आला, मग कुठल्याही स्वरूपातला असू द्या, मग ते तरुणाचा असेल, मुला मुलींचा असेल, शेतकऱ्याचा असेल किंवा समाजसेवेचा असेल, एखाद्या वृद्ध व्यक्तीचा असेल, कुठलाही जरी प्रसंग आला तर त्या प्रसंगावरती आम्ही सगळेजण एकत्रित येऊन त्याला ज्या ज्या गोष्टीची मदत हवी आहे त्या गोष्टीची आम्ही मदत त्यांना देऊ करतो। बघा तरीसुद्धा आमचे सर बघा एक चांगल्या पद्धतीचं अगदी मार्गदर्शन करायला लागले, तरीसुद्धा मग एखादं असं तुमच्या याच्यात प्लॅनिंग काय आहे का बाबा आपल्याकडे जेणेकरून लोक येतात तर ते निराश होऊन गेले नाही पाहिजेत, असं काय आयडिया तुम्ही केलेली आहे का? असं मग आम्ही निराश न होऊन नाही कसं होतं, चला या सराकडे जा, काहीतरी बाबा आपल्याला काहीतरी भेटेल किंवा मार्गदर्शन करतील, तर असं काही जण म्हणतात बाबा यांच्याकडे गेलं मार्गदर्शन भेटत नाही, तो पुढला माणूस व्यक्ती नाराज होतो, ती व्यक्ती दुसऱ्याला सांगते बाबा तिकडे जाऊ, म्हणजे आपल्या मतभेद आहे ती जरा कुठं तर मग इसकाडल्यागत होतंय, त्यामुळे आपण कुठंतरी एकत्र येत नाही ना, आलं तर कोणतं काहीतरी त्याच्यावरती काहीतरी वेगळं करतंय, मग त्यासाठी असं खमकर तुमचं काय आहे का? तर आलेल्या व्यक्तीची आम्ही पहिल्यांदा समस्या जाणून घेतो आणि त्या समस्येवरती अगदी 99.99% आम्ही त्याला सोल्युशन देण्याचं किंवा त्यांना मदत करण्याचं काम करतोच। मग असं एखादं केलेली कल्पना आहे म्हणजे एखादं असं तुम्ही काम केलेलं एखादं जिवंत असं उदाहरण? आता एक जिवंतच माझं एक उदाहरण आहे की मी शिक्षक असल्या कारणामुळे तुम्हाला उदाहरण सांगतो की आपला मागासवर्गीय एक मुलगा होता जत तालुक्यामध्ये, तर त्याची परिस्थिती अतिशय हालाकीची होती, पण त्याला त्या परिस्थितीमुळे शिकता येत नव्हतं आणि एक साधारणपणे जत शहरापासून एक 10 किलोमीटर अंतराच्या वरती त्याचं गाव होतं, पण आई वडील काय म्हणायचे की आता तुला मी शाळेमध्ये पाठवू शकत नाही कारण आपली परिस्थिती नाही आहे। मुलाची इच्छा होती, मग त्या मुलानं आमच्याजवळ येऊन सांगितल्यानंतर मी काय केलं की तुला निश्चितपणे शाळा शिकायची आहे तर हो, तर मी त्याला काय म्हटलं की तुला जाण्याची सोय होत नाही, ST नाही वगैरे, रिक्षा नाही किंवा रिक्षा जरी ठरवली, ST बस जरी ठरवली, बघा सरांसुद्धा कसं एखाद्याला मार्गदर्शन कसं करावं तर असं सगळ्या शिक्षकांना करावं, तर तुमचा सर एखादा कॉन्टॅक्ट नंबर सांगा बोध बांधवा। तर माझा एक बोध असा राहील की सर्व बौद्ध बांधवांना आणि इतर सर्व बहुजनांना की सगळ्यांनी आजची परिस्थिती अशी आहे
की सगळे बौद्ध बांधवाच्या सहित सगळे जे बहुजन आहेत त्या बहुजनाने एकत्रित आलं पाहिजे आणि आपल्यावरती होणारे जे काही अन्याय अत्याचार आहे त्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी एकत्रित आल्याशिवाय आपल्यावरती हा प्रसंग म्हणजे समूळ नष्ट होऊ शकत नाही. म्हणून माझ्या सर्व बांधवांना अशी एक विनंती राहील की आपण सगळेजण एकत्रित येऊया, एकमेकाचे विचार ऐकूया आणि येणाऱ्या समस्येवरती सगळ्यांनी मिळून त्याच्यावरती तोडगा काढूया. तुमचा नंबर एक सांग. माझा मोबाईल नंबर आहे 8551993929. जय भीम. जय भीम.